नितेश राणे याला जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत या संदर्भात. नाही, मी ऐकलं नाही ते काय बोलले. आणि माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही जातीय हे करू नका. ही कोल्हापूर आहे आणि कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. या शाहू महाराजांच्या भूमीत सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना आपण न्याय देतो. आणि जे काही घडलं असेल त्याला मी सुद्धा समर्थन करत नाही. पण हे का घडलं, या सरकारने काय अनेक गोष्टी केल्या नाहीत, ह्याचं चिंतन सरकारने करायला पाहिजे, ह्याचं चिंतन प्रशासनाने करायला पाहिजे. आणि मग जबाबदार हे प्रशासन आहे, सरकार आहे, काय संभाजी छत्रपती आहे, काय शिवभक्त आहेत, हे सगळे ठरवावं. आज दिवसभरात मुख्यमंत्र्यांचा एखादा फोन, निरोप किंवा बोलणं काही झालंय का? नाही का, एकदम तुम्हाला एकदम तेच का आठवलं? काल कोल्हापुरात येऊन गेले. नाही, आता तो विषय, आता ते फोन बिनचे विषय. आज कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग कडून निदर्शन. दुसरं एक राहिलं. ते मगाशी बोलता तुमचा देतो, पूर्ण वेळ देतो. मगाशी राहिलं की तुम्ही तो गुन्हा नोंद झालाय की नाही, काय गुन्हा नोंद झालाय असं तुम्ही मला विचारता. मी त्याला उत्तर दिलं की मला माहित नाही. कारण का त्या पोलीस असिस्टंट एसपीने सांगितलं की आम्ही याच्यावर काय म्हणजे बोलू शकत नाही म्हणण्याविषयी ते काही बोलले नाही त्याच्यावर. मला असं वाटतंय बहुतेक करून पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी काही थांबलेत का? पालकमंत्र्यांनी काही ती त्यांना सांगा, म्हणजे पालकमंत्री सांगितलं अरे लावा गुन्हा, त्यांना करा अटक. त्याची बहुतेक करून वाट पाहत आहेत का हे मला माहित नाही. कारण का आज मी जरा असं थोडंफार पुरोगमित्व काय हे मी सकाळी थोडंफार त्यांच्याबद्दल बोललो असेल म्हणून बहुतेक मला वाटतं मेसेज आला असेल की जर थांबा, मी विचार करतो आणि सांगतो तुम्हाला अटक करायचं की नाही करायचं. पालकमंत्री